सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. एस रविराज. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, भारतीय जनता पार्टी, BJP, RSS सरकारचे, शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवार गटबंधन महाराष्ट्र राज्यात 15 ऑगस्ट हा 80वा स्वतंत्रता दिवस सार्वभौम असा साजरा करताना पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून जे अघोषित भाषण केलं, तत्पूर्वी झेंडावंदन, तिरंगा फडकवला. हे करण्यापूर्वी पंतप्रधानांना म्हणजे ज्यावेळेस तिरंगा मान सन्मान फडकवण्याची वेळ येते तेव्हा त्या तिरंग्याचे 3 रंग पाहून तेवढे तरी त्यांना जाण यायला पाहिजे की मी जे काही करतोय, मी जे काही केलं, मी जे काही करतोय, मी जे काही करत आहे ते माझ्या राष्ट्रासाठी, राष्ट्रहिताचं आहे का राष्ट्रद्रोहाचं आहे, याच्यातला फरक काय आहे एवढं जरी देशाच्या पंतप्रधानांनी विचार केला असता ना, तर त्यांनी त्या तिरंग्याच्या झेंड्याला हात सुद्धा लावला नसता. असं स्वाभिमानी पंतप्रधान देशाच्या राष्ट्रहिताचा जर विचार केला असता तर त्याने बिलकुल झेंडावंदनला हात लावला नसता. कारण तेवढी पात्रता त्या व्यक्तीमध्ये नसते जेवढी त्या तिरंगाची आहे. बारा वर्षाच्या कालखंडामध्ये आपण पूर्ण देश जो स्वतंत्रापूर्वी ब्रिटिशांनी लुटला नाही एवढा देशाला या 12 वर्षाच्या सत्तेमध्ये विकलं गेलं, लुटलं गेलं. देशावरची नोटबंदी म्हणू नका, नोटबंदीपूर्व विजय मल्ल्या, नीरव मोदी, मोहन चोक्सी अशा अनेक धनदांडग्या उद्योगांनी देशातील अनेक भल्या मोठ्या बँका लुटल्या आणि तो पैसा सगळा विदेशात घेऊन पळाले. त्या पळपुट्या चोरांना देशाचे पंतप्रधान काही घेऊन आले नाही, परंतु आपल्याला देशाचा काळा पैसा विदेशातून भारतात आणायचा आहे आणि म्हणून देशावरची अचानक नोटबंदी लागू केली. मुळात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे स्वतःचं असं कर्तृत्व, वक्तृत्व काही नव्हतं. ज्या ज्या योजना होत्या मनमोहन सिंगांच्या कार्यकालामध्ये मंजूर योजना, परंतु मनमोहन सिंगच्या सरकारच्या काँग्रेस कालावधीमध्ये त्या अंमलबजावणी केल्या गेल्या नाही. कारण काँग्रेसने देशातील गोरगरिबांचा विचार केला. जर आपण हे लादलं तो गोरगरिबांवर काय परिणाम होईल, म्हणून देशाच्या काँग्रेसच्या काळातले पंतप्रधान मनमोहन सिंगांनी ह्याची अंमलबजावणी केली नाही. परंतु नंतर आलेल्या सरकारमधील नरेंद्र मोदींनी हे हेरलं, हे जाणलं की हा संपूर्ण न अंमलबजावणी केलेल्या प्रस्तावांची अंमलबजावणी करून आपल्याला आपल्या चोरांना किती फायदा करता येईल
आणि देशाच्या गरिबांना कसं गर्देत खाईत टाकलं जाता येईल एवढं बघितलं आणि 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी जाहीर केली. दुसऱ्या टर्ममध्ये 350 खासदारांचं बहुमत आणलं. अजून एकदा लोकांनी त्यांना दिलं, चला बघू काहीतरी सुधारणा होईल. परंतु देशाच्या स्थावर मालमत्ता, जंगम मालमत्ता एक एक विक्रीस काढून देशाला भिकेच्या लाटेवर आणलं. अनेक विदेश दौरे करून, परस्पर दौरे करून, दहशतवादी पाकिस्तानाचे संघात साधून देशावर हमले करायला लावायचे आणि आपण परराज्य जिल्ह्यावर परराज्यामध्ये दौरे करायला जायचे आणि त्यातला मी तो नव्हेच. आणि माहिती पडल्यानंतर यायचं आणि देशभावना दाखवायच्या. पाकिस्तानवर लगेच ऑपरेशन सिंदूर चालू करायचं. हे सगळं भावना केवळ सत्ता टिकवण्यासाठी ते होतं आणि केलं. आणि 15 ऑगस्टच्या दिवशी जे काय दिमागी नक्षलवाद आणि खरोखर ज्यांना दिमाग आहे म्हणजे डोकं आहे असे लोक मोदींना त्रासदायक ठरतील म्हणून दिमागी नक्षलवाद. कारण नेट पेपर फुटी प्रकरण, युवा तरुणांचं जे काय धुरंधर आंदोलन झालं, सरकार पाय उतार होण्याची वेळ आली असं वाटलं म्हणून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा देणं भाग पडलं. तेही बाप माणसाने शरद पवार साहेबांनी मध्यस्थी केली, देशाच्या पंतप्रधानांची भेट घेतली. तरुणांच्या भावनांचा विचार करा, तरुणांशी संवाद साधा, याचा अर्थ धर्मेंद्रांनी प्रधानांनी राजीनामा द्यावा हा असा होता. तो दिला. आज तरुणांच्या युवा पिढीला जर तुम्ही कमी लेखलत, होणाऱ्या परीक्षा, पेपर फुटी प्रकरण, भ्रष्टाचारी, बजवसपुरी, आज ज्या अभिजित दिपकेने हे आंदोलन केलं त्याला हॅट्सऑफ म्हणेन मी, की अमेरिकेतून त्याने जे काही CJP कॉक्रोच पार्टी जन आंदोलन उभं केलं, जंतर मंतरवर उभं केलं, प्रचंड लाठीचार्ज झाला, पोलिसांचा दबाव आला, पण न भीता युवा तरुण भिडले, सरकारला राजीनामा द्यावा लागला. आज या तरुणांनी शिक्षित अभियान म्हणजे गावखेड्यातल्या शाळा सुधारण्यासाठी आंदोलन छेडले आहे. आणि PM केअर फंडामध्ये 8,000 कोटी रुपये, 8,500 कोटी रुपये जमा ना, त्याला कुठला हिशोब. हा PMचा पैसा नसून जर हा पैसा शिक्षणासाठी मार्गी लागला, गावखेड्यातील शाळा सुधारण्याची मार्गी लागला, तर आज देशाच्या शाळांचा विकास होईल. हे सगळं भावना आज देशाचे पंतप्रधान जे काय भाषण दिलं त्या भाषणाचं स्कॅनिंग केंद्रीय विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पूर्त केलं. त्यामुळे आज तरुण युवा पिढींचा राहुल गांधी हा आयडॉल झालेले आहेत. सर्वसाधारणपणे एवढा मोठा माणूस, एवढा मोठा घराण्यातला माणूस ज्याच्या आईवडिलांनी बलिदान दिलं, आज जनसामान्यामध्ये ते सरळ येतात, भेटतात, मिसळतात, प्रश्न ऐकतात. लवकरच ते पुण्यामध्ये येत आहेत. एवढं मोठं होर्डिंग्स पाहून नक्कीच देशामध्ये परिवर्तन होतंय आणि होईल आणि होणार. 2029च्या लोकसभेमध्ये हे परिवर्तन होणार. जे 2024च्या निवडणुकीपूर्व ज्यांनी सातत्याने पायपीट करून देशात दौरे केले,
340 वर रोखलं आणि रोखल्यामुळे राहुल गांधीचं खरं काम जनतेसमोर समजलं आणि आज जनतेला भविष्यातील पंतप्रधान म्हणून राहुल गांधी हे किती योग्य आहेत त्याच कळायला लागलं. त्यामुळे येणारं भविष्य हे काँग्रेसचं सरकार, सर्व विरोधी पक्ष मिळून राहुल गांधी पंतप्रधान होतील ही भावना आहे, हे भविष्य आहे आणि येणाऱ्या तरुण पिढीला घडवण्याचं एक योग्य वेळ आहे. आणि देश गर्देत लुटणाऱ्या, संकटात लुटणाऱ्या आणि मनुवादी विचारी गोष्टी आणणाऱ्या आज देशावरती एवढी दुर्भिक्ष परिस्थिती असताना राज्याचं सरकार कुंभमेळ्यासाठी केंद्राने 14,000 कोटी रुपये देऊन आज हॉस्पिटल तोडायची वेळ आली नाशिकमध्ये. एवढे कुंभमेळे झाले, कधी आरोग्य हॉस्पिटल्स तोडण्याची वेळ आली नाही. आज ते रस्त्यामध्ये येतंय म्हणून ते आरोग्य हॉस्पिटल तोडण्याची वेळ आताच मी सोशल मीडियावरती पाहिली. सरकारला जे भगवेदारी, ज्यांचं देशाच्या हितामध्ये कुठलंही योगदान नाही, देश हितामध्ये कुठलंही योगदान नाही, या भगवेदारांचं देश हितामध्ये कुठलंही योगदान नाही आणि अशा बेकार नतरस्त भगवेदारांसाठी जिवंत माणसाच्या जीवाशी खेळून हॉस्पिटल तोडणं आणि त्यांच्यासाठी जंगलं तोडणं, साधू ग्राम बांधण्यासाठी या सगळ्या गोष्टी होत आहेत. तर नक्की हा देश खरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने घडवलेला आहे की मनुवादीच्या अंधश्रद्धाने घडलेला आहे हेच कळत नाही. म्हणून खरे मनुवादी, दिमागी नक्षलवादी हे लोक, यांचा बिमोड व्हायला पाहिजे. मी सर्वश्रुत बोलत आहे. आज एक तरुण पिढीने जागृत व्हायला पाहिजे, युवा तरुणांनी जागृत व्हायला, कारण भविष्य तुमच्या हातात आहे. देशाचं भविष्य तुम्ही हातात पुढचं आहे. हे सगळे जुने जाणते पिढी वाढत्या वयानुसार सटिया झालेली आहेत म्हणून देशावरचं कारभार असंच चालवतात. सोनिया गांधी यांनी वंदे मातरम बरोबर चालू असताना बरोबर मानवंदना दिल्या. 2 कडवं अधिकृत मंजूर होत्या आणि नंतर ते कडवे नव्हते म्हणून त्यांनी ते बंद केलं. ते अगदी योग्य होतं. परंतु ज्या केंद्रीय गृहमंत्र्यांनी खोटी अफवापासून भाषण प्रचार करून सोनिया गांधी का ये पाप देश माफ नहीं करेगा, लेकिन आपने डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का जो संसद भवन में अपमान किया वो देश कभी भूलेगा नहीं, वो देश कभी भूलेगा नहीं. हमारे जो लाचार लोग हैं तुम्हारे पीछे खड़े हैं, उनके कभी आएंगे तो उनके डिग्गी पे लात दूंगा, ऐसा एस रविराज रविंद्र सिंधिया है. यही मैं आपको बताना चाहता हूं.